सुट्टीच्या दिवशी ना कधी कधी कंटाळा येतो, पण प्लॅनिंग असेल तर सगळं पटापट होतं. आता या ऑइल बॉटल्स मी वॉश करून ठेवल्या होत्या, त्यात तेल काढून ठेवलं आणि या बॉटल्स खरंच खूप मस्त आहे. मी टॅग केले आहे जर तुम्हाला हव्या असतील तर. आणि आज गरमागरम दोघांनाही जेवण वाढून देणार आहे. सुट्टीचा दिवस असला की कधी कधी मनात येतं की तव्यावरची पोळी ताटात टाकावी, म्हणजे छान जेवणात मजा येईल. रियांशचा अभ्यास घेत होते आणि त्यानंतर संध्याकाळ झाली तर आम्ही थोडंसं बाहेर फिरायला गेलो. त्यानंतर या मंडईत आलो, थोड्याशा भाज्या घेतल्या आणि जातानाच मूर्त्या बघायच्या होत्या. तर मूर्त्या बघण्यासाठी जबरदस्ती मी अश्विनला इथे थांबवून घेतलं, अगदी लहान मुलीसारखं. मग काय, मी एकटीच मस्त मूर्त्या बघत होते आणि किती लक्ष वेधून घेणाऱ्या मूर्त्या आहेत ना. मला तर एका जागच्या कितीतरी मूर्त्या आवडतात. किती सुंदर दिसतोय बाप्पा. पण इथे मूर्त्यांसोबत ना असे मुकुट, आता गौरी गणपती येणार आहे तर त्यासाठीचं हे सगळं लागणारं ना खूप सारं सुंदर सुंदर इथे अवेलेबल होतं. घरी आले आणि आज व्हेजिटेबल खिचडी बनवायची होती. रियांश त्यात मला थोडीशी हेल्प करतोय, कारण त्यालासुद्धा खूप घाई होती. पापड कधी तळून देते याची. फायनली पापड तळायला घेतले आणि मी किती वेळा त्याला सांगत असते की तळताना उभं राहत जाऊ नको, पण तरीसुद्धा एक तेलाचा थेंब त्याच्या हातावर गेलाच. बरं झालं, असं जास्त काही झालं नाही. आता सगळ्यात शेवटी मी आणलेल्या भाज्या, कढीपत्ता सगळं व्यवस्थित निवडून ठेवते आणि व्हिडिओ इथेच एंड करते. चला, उद्या भेटूया. बाय.